नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आदित्य चोबे। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे घेण्यात आले मतदार नोंदणी शिबिर। नगरसेविका सरिताताई कटारिया यांच्या वतीने करण्यात आले शिबिराचे आयोजन। फुलंब्री येथे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाट यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात। शिवनासह परिसरातील गावांना होणार फायदा। आणि रिमझिम पावसाने निसर्ग बहरला, सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील चित्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिल्लोड शहरातील शास्त्रीनगर परिसरात भारतीय जनता पार्टी व नगरसेविका सरिताबाई कटारिया यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिल्लोड येथे भारतीय जनता पार्टी व नगरसेविका सरिताताई कटारिया यांच्या संकल्पनेतून तसेच भाजपाचे युवा नेते कमलेश कटारिया यांच्या प्रयत्नातून रविवार रोजी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सरिताताई कटारिया, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोरडे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र ठोंबरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, भाजपाचे युवा नेते कमलेश कटारिया, शहराध्यक्ष विष्णू काटकर, अनिल काळे, विजय वानखेडे, शामराव आळणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले। यावेळी भाजपा युवा नेते कमलेश कटारिया यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया। आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 4 च्या नगरसेविका सौ सरिताताई कटारिया यांच्या संकल्पनेतून आम्ही मतदार नोंदणी शिबिर राबवत आहोत। मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःचा कर्तव्य बजावलंच पाहिजे। दुर्दैवाने काही तरुणांमध्ये याबद्दल जनजागृती नाही, म्हणून 18 वर्षावरील सर्व बंधू भगिनींचं आम्ही या मतदार नोंदणी शिबिराच्या माध्यमातून मतदार नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। आपण सगळ्यांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त नोंदणी या शिबिरात करून घ्यावी। 31 जुलैपर्यंत ही मतदार नोंदणी शिबिर चालू असणार आहे। पॉम्पलेट जे आहेत आपल्या घरापर्यंत आले असतील त्यात त्यांचे संपर्क नंबर वगैरे सगळे आहेत। जास्तीत जास्त मतदार बंधूंनी, नवीन मतदार बंधूंनी यात संपर्क साधून आपण सगळ्यांनी या मतदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊन घेण्याचं आम्ही आवाहन करत आहोत। या माध्यमातून प्रत्येक नवीन युवा मतदारापर्यंत स्वतःचा अधिकार पोहोचवण्याचं आम्ही काम करीत आहोत। या मतदार नोंदणी शिबिरामध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, यादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळणे, मतदार तपशिलाबाबत दुरुस्ती करणे व नवीन ओळखपत्र मागणी करणे आदी कामांचा समावेश आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाघ, अजिनाथ थोरात, महेश कावना, सुनील आरके, गजानन माळकरी, संतोष बोराडे, राहुल जैन, प्रतीक कुलकर्णी, नितीन गवळी, सुमित सिरसाट, नितीन गायकवाड, विजय माळकरी, गजानन राऊत, गणेश सनांसे आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। बद्रीनाथाच्या दर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस शुक्रवारी उत्तराखंड राज्यातील चामोली गावाजवळ दरीत कोसळल्यानंतर या ठिकाणी असलेल्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील तरुणांनी बचाव कार्यात सहभाग नोंदवला। फुलंब्री तालुक्यातील निधुना पाडळी येथील 35 भाविकांची बस उत्तराखंड राज्यातील कनप्रयाग जिल्हा चामोली गावाजवळ दरीत कोसळून शुक्रवारी अपघात झाला। या अपघातातील जखमींच्या बचावासाठी मदत कार्यामध्ये सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्र्यातील जय बाबाजी भक्त परिवारातील तरुणांचा सहभाग होता। केदारनाथचे दर्शन आटपून बद्रीनाथकडे जात असताना हा अपघात झाला। निधुना येथील भाविकांची बस पुढे असताना त्यांच्या मागेच घाटनांद्रा येथील जय बाबाजी भक्त परिवारातील भाविकांची बस होती। सुदैवाने ही बस त्यांच्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर होती। 2 तासापूर्वी दोन्ही बसमधील भाविक एकत्र जेवण करून पुढील दर्शनासाठी निघाले होते। बस दरीत कोसळताच आपल्या सोबतच्या बसला अपघात झाल्याचं समजल्यावर घाटनांद्रा येथील मनोहर पंडित, रमेश आहिरे, शिवप्रसाद कोठाळे, प्रवीण मोरे यांच्यासह तरुण भक्तांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन अपघातातून निधुना येथील भाविक असल्याचं लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित जिल्हायुक्तांशी संपर्क साधून बचाव कार्यासाठी पोलिसांना माहिती दिल्यावर बचाव कार्य सुरू केलं। वृत्तप्रतिनिधी, वृत्तदर्शन, घाटनांद्रा। भाजपाचे औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस तथा फुलंब्री येथील माजी सरपंच सुहास शिरसाट यांचा वाढदिवस शनिवार रोजी फुलंब्री येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस तथा फुलंब्री ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुहास शिरसाट यांचा वाढदिवस फुलंब्री शहरामध्ये शनिवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या कार्याला उजाळा दिलेल्या विविध शहरासह औरंगाबाद जिल्ह्यातील नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातूनही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीग लागली होती।
त्यांनी केलेल्या विविध विकास कामांच्या बळावर फुलंब्री शहराचा कायापालट करून जनसामान्य माणसाच्या हृदयावर आपला वेगळा ठसा त्यांनी उमटवलाय। या कार्यामुळे आणि सतत सामान्य माणसाच्या अडीअडचणी सुखात दुःखात सदैव तत्परतेने हजर असणारे सिरसाट यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राम बनसोड आणि भगवान निराशे यांनी समता विद्या मंदिर शाळेला विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्यासाठी गॅस सिलेंडर भेट दिला। तर योगेश मिसाळ आणि भास्कर वानखेडे यांनी वाढदिवसानिमित्त आधार बालक आश्रमातील विद्यार्थ्यांना 3 क्विंटल गहू व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र काथार यांच्या वतीने शहरात डस्टबिनचे वाटप करण्यात येऊन वाढदिवसानिमित्त समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला। सिरसाट यांना वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व्यापारी संघटनेचे रवींद्र काथार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, उपतालुका अध्यक्ष राम बनसोड आणि जिल्हा अध्यक्ष विजय अवताडे यांनी दिलेल्या या शुभेच्छा पाहूया। आदरणीय सुहास सिरसाट, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आणि सतत 15 वर्ष फुलंब्री शहराचे प्रथम नागरिक यांनी भरपूर असं काही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे। अशा कारणामुळे आमचे आदरणीय सुहास सिरसाट यांचा आम्ही वाढदिवस आज साजरा करत आहे। आज आमच्या आदरणीय नेते आमचे युवकांचे श्रद्धास्थान फुलंब्रीचे माजी सरपंच भावी नगराध्यक्ष शिवाजी सिरसाट यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा। स्वाभाऊच्या बाबतीत सांगायचे म्हणजे असं, स्वाभाऊ आमची प्रेरणा आहे, स्वाभाऊ आमचा आदर्श आहे। स्वाभाऊकडनं आम्हाला अशा काही गोष्टी शिकायला भेटल्या ज्या कधी आम्हाला भविष्यात पण शिकायला भेटल्या नसतात। स्वाभाऊच्या माध्यमानं आम्ही स्वाभाऊच्या नेतृत्वाखाली फुलंब्री शहरामध्ये 100% ड्रेनेज, 100% रोड, फुलंब्री प्रॉपर परिसर कमीत कमी 50% शेतवस्तीवर राहतं। शेतवस्तीवर रस्ते वगैरे, तिथलं पाणी जाण्याची येण्याची व्यवस्था असे अनेक उपक्रम फुलंब्री शहरासाठी राबवलेले आहे। फुलंब्री शहराचे भाग्यविधाते व विकास पुरुष म्हणून सुहास सिरसाट यांची ओळख आहे। व फुलंब्री शहरामध्ये विविध कामं केलेले, ड्रेनेज लाईन, रोड, रस्ते, शेतवस्त्यावर डांबरीकरण, इथं फुलंब्रीमध्ये जास्तीत जास्त फुलंब्रीचे प्रॉपरचे जे शेतकरी हे मळ्या वस्ती वाड्यावर राहतात, त्या वस्ती वाड्यावरचे रोड खडीकरण, डांबरीकरण हे करण्यात सुहासचे खूप योगदान आहे। आज खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्या फुलंब्री नगरीचे माननीय आपल्या भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय सुहास सिरसाट यांच्या आज 45व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आज या फुलंब्री पूर्ण नगरीमध्ये, या शहरामध्ये आज आनंदोत्सव भाऊच्या वाढदिवसाचा साजरा होत आहे। आणि मला सांगायला आनंद वाटेल, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय दानवे साहेबांनी रात्री 12:01 सर्वात पहिला जर भाऊला शुभेच्छा दिल्या असेल तर माननीय प्रदेशाध्यक्ष दानवे साहेबांनी दिल्या आणि रात्री अर्धा तास 12, 12:30, 1पर्यंत आम्ही सोबत होतो आणि खऱ्या अर्थाने भाऊंच्या भावी वाटचालीसाठी आणि एक तरुण तडफदार एक नेतृत्व आणि एक समाजाला सर्वांना सोबत घेऊन चालणारं एक हसमुख, सर्वांशी नेहमी एक आपल्याचं जिव्हाळा असणारं एक नेतृत्व भाऊंच्या माध्यमातून या आपल्या फुलंब्री शहरातच नव्हे तर जिल्ह्यात आता भारतीय जनता पार्टीचा भाऊंच्या या सरचिटणीस पदाच्या कार्यकाळामध्ये चांगलं काम आम्ही मिळून करत आहोत। त्याच्यामुळे भाऊंना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्ह्याच्या एक अध्यक्ष या नात्याने युवा मोर्चाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या प्रसंगी विविध ठिकाणी केलेल्या कार्यक्रमात विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद, समाजसेवक, मित्रपरिवार, पक्षातील कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी सिरसाट यांना शुभेच्छा दिल्या। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। नाशिकसह पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पैठण येथील नाथसागरामध्ये झपाट्याने पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे। नाशिकसह पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच नांदूर मधमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैठण येथील नाथसागर अर्थात जायकवाडी धरणामध्ये 27,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक वाढली आहे। शनिवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी 25% पोहोचली असल्याची माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली आहे। शनिवारी पहिल्या दिवशी पाणी पातळी 1% वाढायला सुरुवात झाली आहे। एकूणच जायकवाडीमध्ये नाशिक परिसरामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे जोरदार पाण्याची आवक वाढली असून
मराठवाड्याची तहान भागवणारी ह्या जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढू लागलाय। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील शिवाजीनगर वसाहतीला लागून उभारण्यात आलेल्या 33 केव्ही वीज उपकेंद्राचं काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलंय। या वीज उपकेंद्राअंतर्गत परिसराला अखंडित व सुरळीत वीज पुरवठा होणार आहे। अंतिम टप्प्यातील काम युद्ध पातळीवर सुरू असून उद्घाटनाच्या आता प्रतीक्षेत आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी या कामाला सुरुवात झाली होती। तब्बल 1.25 कोटी रुपयाचं हे काम BVR कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं। काम पूर्णत्वाकडे आलं असून शिवण्यासह जळकी बाजार, खोपटा, मादनी, आडगाव, तिडगाव, नाटवी, वाघेरा, आमसरी, शिवनावाडी आदी गावांना या वीज उपकेंद्राचा फायदा होणार आहे। वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसर रिमझिम पावसामुळे हिरवागार झाला असून हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे असे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत असल्याचे चित्र आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये गेल्या आठवडाभरापासून तुरळक रिमझिम पावसाच्या सरीवर सरी बरसत असल्यानं परिसर हिरवागार झाला असून सर्वत्र आनंदाचं आणि उल्हासाचं वातावरण बघायला मिळतंय। गेल्या 15 दिवसापूर्वी पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांनी माना टाकायलाही सुरुवात केली। त्यामुळे आधीच उधार उसनवार करून खरेदी केलेले खत, बी बियाणं व शेतात पेरणी केलेलं मका, कपाशी, भुईमूग ही पिके वाया जाऊन दुबार पेरणी करण्याची वेळ येते की काय या भीतीनं शेतकरी चिंतातूर झाला होता। तर पाऊस लवकर पडावा यासाठी देवांच्याकडे साकडं घालणंही शेतकऱ्यांनी सुरू केलं होतं। गेल्या 8 दिवसापासून या परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाल्यानं माना टाकलेल्या पिकांना थोड्याफार प्रमाणात का होईना जीवदान मिळालंय। शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। तर गेल्या गुरुवारपासून घाटनांद्रासह परिसरात रोज अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरीवर सरी सुरू असल्यानं परिसर हिरवागार झाला असून वातावरणामध्ये प्रसन्नता वाटते। तर हिरव्यागार झालेल्या या वातावरणामुळे परिसरात आनंदाचं वातावरण असून नदी नाल्यांना अजून तरी पूर गेला नसल्यानं भविष्यात पाणी टंचाईची समस्या टाळण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा असल्याचं बोललं जातंय। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे घेण्यात आले मतदार नोंदणी शिबिर। नगरसेविका सरिताताई कटारिया यांच्या वतीने करण्यात आले शिबिराचे आयोजन। फुलंब्री येथे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुहास सिरसाट यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात, शिवनासह परिसरातील गावांना होणार फायदा। आणि रिमझिम पावसाने निसर्ग बहरला, सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील चित्र। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। नमस्कार।